मागच्या तासाला आपण सर्वात महत्त्वाचा आपण भारतीय संविधानाचा संसद गोषवाऱ्यामध्ये आपण पाहिलं शोषणाविरुद्ध हक्क, बरोबर, स्वतंत्र हक्क, हे मूलभूत हक्क, हे सगळे आपण हक्क पाहिले. पण आपल्याला याच्याविषयी आपल्याला आता बघायचं आहे घटनात्मक उपायांचा हक्क. आता अनुच्छेद 32 मध्ये आपल्याला अनुच्छेद 32 मध्ये आपल्याला बघायचं आहे. या 32 मध्ये याच्याद्वारे आपल्याला काय सांगितलं गेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं थोडक्यात समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं समजा, सर्वोच्च न्यायालयाकडे दाद किंवा मागण्यासाठी घटनात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता ते नागरिकांचा म्हणजे कुठला हक्क असल्याची तरतूद पण त्याच्यामध्ये करून दिली. म्हणजे ती म्हणजे कुठली असेल त्याकरिता एक म्हणजे हॅबियस कॉपर्स आणि महादेश आणि प्रतिबंध को वॉरंट असे नावाचे काही सर्जी आरोग्य म्हणजे काय दिलेले आहेत स्वरूपाचा प्राधिक खास दिलेलं प्राधिलेख काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि अनुच्छेद मध्ये आपण जर पाहिलं 32 आणि त्यानंतर 33 मध्ये सुद्धा आपण जर थोडक्यात पाहिलं तर सेना दल, बरोबर, आणि पोलीस दल या दोघांमध्ये व्यक्तीचा आपली कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी याचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. कुठला आपल्याला अनुच्छेद 33 मध्ये, बरोबर. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्यांच्या यासाठी म्हणजेच भागात काही मूलभूत हक्क लागू करताना सुद्धा ते काही मर्यादेपर्यंत म्हणजे काय मर्यादेपर्यंत निर्बंधित करण्यात आलेले आहेत. म्हणजे असं सगळं संपूर्ण असं राहील असं नाही, त्याच्यात म्हणजे छोटंसं राहील त्याच्यामध्ये. आणि त्यात फेरबदल करण्यासाठी संसदेला अधिकार पूर्णपणे आहे, बरोबर. अशी तरतूद त्या ठिकाणी केलेलं आहे. अनुच्छेद 34 मध्ये सुद्धा आता अनुच्छेद 34, बरोबर, अनुच्छेद 34 मध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर काही तरतूद अशी पण केलेली, एखादी लष्कर असेल, बरोबर. पहिल्या याच्यामध्ये काय दिले 33 मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं की पोलीस दल आणि सेना दल, बरोबर, या व्यक्तींचे कर्तव्य आपल्या योग्य ठिकाणी पार पाडावी, बरोबर, आणि त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी. कोणामध्ये 32 मध्ये दिलेले आहे, अनुच्छेद 32 मध्ये. आणि 34 मध्ये काय दिलेले आहे सर्वात प्रथम म्हणजे एखादी लष्करी कायदा अंमलात असताना सुद्धा त्यावेळी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याची किंवा केंद्राच्या सेवेमध्ये कोणत्याही व्यक्तीने किंवा लष्करी कायद्याद्वारे केलेल्या आदेशांद्वारे केलेले कोणत्याही कृतीस संरक्षण देण्यासाठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कशामध्ये 34 मध्ये. म्हणजे 32, 33 आणि 34 यांच्यामध्ये म्हणजे काय घटनात्मक उपायांना काय करता येईल आपल्याला, बरोबर, त्या ठिकाणी दिलेलं आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो 32 मुद्द्याद्वारे म्हणजे काय मूलभूत हक्काचं काहीही असेल त्या उल्लंघन केलेलं असेल ते त्याची न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी घटनात्मक उपाययोजना करण्यात आलेली, ते म्हणजे 32 मध्ये आहे. आणि 33 मध्ये आपल्याला काय जाणून सेना दल आणि पोलीस दल या व्यक्तींचे आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी, बरोबर. म्हणजे त्यांच्यामध्ये जर आपण विचार मांडला की योग्य प्रकारे शिस्त राखली जावी यासाठी भागातील मूलभूत हक्क त्या ठिकाणी देण्यात आलेले, बरोबर. आणि अनुच्छेद 34 मध्ये आपल्याला असं सांगितलेलं पण आहे एखादी लष्करी कायदा अंमलात असताना सुद्धा त्यावेळी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचा किंवा केंद्राचा, बरोबर, सेवेसाठी कोणताही व्यक्तीशी लष्करी कायद्याद्वारे आदेशाद्वारे केले झाले कोणतेही कृत्य संरक्षण देण्यात तरतूद असते. आता मार्गदर्शन तत्व सुद्धा असतात राज्याचे धोरणासाठी निदेशक, बरोबर, ते अनुच्छेद 36 मध्ये आहे, बरोबर, अनुच्छेद 36 मध्ये. आता थोडक्यात आपण ही पाहून घेऊया, थोडक्यात आपण जास्त मी वेळ घेणार नाही. म्हणजे आपण पाहूया राज्य धोरणाची निदेशक तत्वे, त्याला आपण नाव देऊया मार्गदर्शक, बरोबर, मार्गदर्शक तत्वे. आता या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा आपल्याला अनुच्छेद 36 मध्ये आपल्याला बघायला मिळतात राज्याच्या धोरणामध्ये निश्चित तरतूद त्या ठिकाणी केलेले आहेत. अनुच्छेद 37 मध्ये, अनुच्छेद कशामध्ये याचं मानलं गेलेलं आहे तर
37 मध्ये त्याचं आहे. याच्यामध्ये जरी मार्गदर्शन तत्वाची जरी या ठिकाणी कोणत्याही न्यायालयाने अंमलबजावणी करता येत नसली तरी, बघा कोणतीही म्हणजे अंमलबजावणी करता येत नसली तरी देशाच्या शासन सुव्यवस्था दृष्टीने ती महत्वाची असून कायदा करताना ती लागू करणे राज्याचं कर्तव्य त्या ठिकाणी असतं. कशामध्ये? 37 मध्ये 37. म्हणजे न्यायालयाने अंमलबजावणी करताना किंवा अंमलबजावणी करता येत नसली तरी अंमलबजावणी करता येत जरी नसली तरी देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने ती महत्वाची असतेच. पण कायदे करताना ती लागू करणे हे राज्याचं सुद्धा कर्तव्य त्या ठिकाणी असतं. आणि अनुच्छेद 38 मध्ये सुद्धा काही तरतूद पण अशी करून दिलेली, लोकांच्या कल्याणासाठी ज्या राज्याचा किंवा राज्य समाज व्यवस्था प्रस्थापित करून बरोबर जीवनाच्या सर्व क्षेत्रात सामाजिक आणि आर्थिक राजकीय समताचा निर्माण व्हावा किंवा निर्माण करण्यासाठी दर्जा सुव्यवस्था यामधील विषमता करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे असं त्या ठिकाणी 38 मध्ये अनुच्छेद 38 मध्ये दिलेले आहे. आलं लक्षात? त्यानंतर 39 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे बरेच आहेत. पण आपण घटनात्मक सर्वात जास्त प्रश्न विचारलेला म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क आणि राज्य धोरणाचे निर्देशक 34 आणि 38 चे याच्या थोडक्यात प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला ती कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतली.